काशीगामी साहेब अथवा स्टेजवर येऊन आपला चेक सादर करण्याची विनंती। सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं। करत आहोत या ठिकाणी हे 4थं वर्ष आहे। यापूर्वी 3 वर्ष आपण टाटावाड्याला कार्यक्रम घेतलेला आहे। आता या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो। स्वागत संजीवन कुठेकर अशी मी त्यांना विनंती करतो। श्री कारखाने डॉक्टर साहेब यांचं स्वागत त्यांना विनंती करतो। त्यानंतर देणगी देण्याची इच्छा आहे। मी त्याचं नाव या ठिकाणी करतो। त्यांनी या ठिकाणी हजर विजय विष्णू हागे 10,000 रुपये, यांचे विद्यार्थी जे त्यांनी स्टेजवर यावं। पिंपरी खोदरी अनाथ मुलांसाठी त्यांची दिवाळी आनंदाची दिवाळी जावी यासाठी कुटीगुरुजी फाउंडेशन मार्फत त्यांना कपडे आणि फराळाचं वाटप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आज जवळजवळ आम्ही 2200 मुलांना आम्ही वाटप करणार आहोत। याच्या मागच्या वर्षी आम्ही 1350 मुलांना वाटप केलेलं होतं। किती वर्षापासून हा कार्यक्रम जवळजवळ 4 वर्षापासून चालू आहे। दरवर्षी दिवाळी दिवशी दरवर्षी हा कार्यक्रम दिवाळीच्या दिवशीच होतो। प्रेरणास्थान आमदार संजीवभाऊ कुटे हेच आहेत। यांच्याच प्रयत्नाने किंवा यांच्याच प्रेरणेमुळे यांच्याच अभिनव संकल्पेमुळे ही आम्ही कुटीगुरुजी फाउंडेशन सुरू केलेली आहे आणि तेव्हापासून या संस्थेचं काम अविरतपणे चालू आहे। नुसते या संस्थेचं काम अनाथ बालकांसाठी आनंदाची दिवाळी व्हावी यासाठीच नाही आहे, तर कुपोषित बालकांमध्ये सुद्धा यांचं काम आहे। मोतीबिंदू निर्मूलन अभियान याच्यामध्ये सुद्धा काम आहे। त्यानंतर क्षयरोग निर्मूलनामध्ये सुद्धा यांचं काम आहे। आज आम्ही संजय महाराज पाचपुरे यासाठी आध्यात्मिक विचार सगळ्या लोकांना ऐकवण्यात यावे किंवा आध्यात्मिक विचारांची प्रगती लहान मुलांमध्ये व्हावी यासाठी त्यांना बोलावलेलं आहे आणि त्यांनी योग्य ते आणि अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन करून लोकांमध्ये जेणेकरून पॉझिटिव्ह बदल येतील आणि त्यांचं आयुष्य अधिक सुखकारक होईल हा आमचा मागचा उद्देश आहे। केंद्राची स्पॉन्सरशिप योजना आहे बालसंगोपनसारखी, यांना याबाबत आपल्याला माहिती आपण त्यांना दिलेली आहे का? त्यांच्यामध्ये त्या बालसंगोपन योजनेमार्फत 2350 रुपये अनाथ बालकांना मिळतात आहे। नाही, केंद्र सरकारची जिल्हा स्पॉन्सरशिप योजना आहे त्याबाबत माहिती? त्यामध्ये 2350 रुपये महिना आहे आणि आमच्या मतदारसंघामध्ये फाउंडेशनच्या मार्फत सर्व जे अनाथ बालक आहेत त्यांचं आम्ही रजिस्टर फाउंडेशनच्या मार्फत करतो आणि 2450 मुलामुलींना याचा आम्ही लाभसुद्धा देतो आहे आणि लाभ हा त्याचा चालू आहे। म्हणजे त्या योजनेत ते बसलेले आहेत आमच्या मतदारसंघात आणि ते फाउंडेशन सगळं काम करतं। जिल्हाभरात आणखी हे काम वाढणार आहे की मतदारसंघात? आता फाउंडेशनचं तर सध्या मतदारसंघामध्ये काम आहे, परंतु फाउंडेशन ठरवेल, कारण मी फाउंडेशनचा फक्त एक सहकारी म्हणून आहे, पण फाउंडेशनच्या अध्यक्षाने त्यांचे सहकारी भविष्यामध्ये पुढे वाढवायचं, पुढे जायचं हे ठरवतं।